नमस्कार मित्रांनो, कोकणचं रायडरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज चाललो आहोत अगेन कोकणामध्ये जायचं निमित्त म्हणजे महाशिवरात्र. त्यासाठी तर नाही चाललो आहे, पण ते पण एक निमित्त आहे आणि एक दुसरे पण एक काम आहे, त्यासाठी चाललो आहे. तर अंबरनाथची महाशिवरात्र यावेळी मी स्किप करतो. यावर्षी वी आर अटेंडिंग द महाशिवरात्र ऑफ कुणकेश्वर. आपल्या कोकणातली महाशिवरात्र आपण अटेंड करणार आहोत. मला लोक दिसत झोपलेली ही आज स्टॉल मारतील, इकडे स्टॉल लावतील आणि उद्या हे सर्व दुकानं चालू होतील. जशी महाशिवरात्र चालू होईल तशी. मला ॲक्च्युली निघायला लेट झालं आहे, वाजलेत आत्ता 6:15 आणि आपला तो दररोजचा नेहमीचा रोड खोपली करत जायचं आपल्याला. इथपर्यंत बघा स्टॉल आहे, त्याच्या पुढे परवानगी नाही कोणत्या स्टॉलला. इथे नॉर्मल स्टॉलला पण परवानगी नसते पुढे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे सकाळ सकाळची आपल्या अंबरनाथच्या मरीन ड्राईव्हची जॉगिंग. म्हणजे अंबरनाथचे लोक इथे तंदुरुस्त असतात, तुम्ही बघू शकता. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेजण इकडे जॉगिंगला येतात. याला म्हणतात फिटनेस. तर अंबरनाथकर तसेच आहेत, फिट राहतात, तंदुरुस्त राहतात. हम लगेंगे अपने मंजिल की तरफ. खोपलीच्या रोडला. खोपली यायला जवळपास अजून 1.5 तास तरी जाईल. पेट्रोल तर कालच फुल करून घेतलं आहे. जेवढं हळूहळू जाता येईल तेवढं हळूहळू जायचं. लेट जरी झालं असलं तरी आपल्याला कोणतीही घाई करायची नाही आहे. फक्त तिथे पोचल्यावर प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण कोकणामध्ये रस्त्यांवर लाईट नसतात. तर तिकडे थोडा अंधाराचा सामना करावा लागेल. कोणत्या तरी एका गाडीच्या मदतीने आपण त्याचा मागोवा घेत हळूहळू जाऊ शकतो. डायरेक्ट आपण भेटूया खोपलीला असं मी बोलतो खूपदा, पण मध्येच काय ना काय व्हिडिओ चालू करतो. सूर्योदय बघा, सनराईज बघा. सनराईज सकाळचाच असतो, पण तरी पण बघा. टाडा! नमस्कार दोस्तों, कोकणचो राइडर में आपका स्वागत है. अभी हम इंट्रो करेंगे थोड़ा हिंदी में, क्योंकि हमारी थोड़ी ऑडियंस हिंदी वाली भी है. जो 450 सब्सक्राइबर है उसमें से 50-60 हिंदी वाले हैं. मतलब मेरे दोस्त लोग हैं वो, ऑडियंस नहीं बोल सकते, मेरे दोस्त लोग हैं वो, सॉरी. बट हम जा रहे हैं कोकण को दोस्तों. ये थोड़ा प्लान हुआ अचानक भयानक, बिकॉज एक इम्पोर्टेंट डॉक्यूमेंटेशन के लिए जाना है इसलिए. और कल महाशिवरात्रि भी है, तो हमारे कोकण में एक कुणकेश्वर करके जगह है, तो हम वहाँ पे विज़िट करेंगे कल. और वहाँ पे देखेंगे महाशिवरात्रि कैसे सेलिब्रेट की जाती है. एक्चुअली अंबरनाथ की जो महाशिवरात्रि है वो मुझे सेलिब्रेट करने नहीं मिलेगी, वो मुझे एंजॉय करने नहीं मिलेगी, क्योंकि कल ही है अंबरनाथ की भी महाशिवरात्रि. दोनों एक ही टाइम आती है. मेरा गांव भी जहाँ पे है वहाँ पे भी महाशिवरात्रि रहती है, और मैं जहाँ पे भी रहता हूँ अभी अंबरनाथ में, वहाँ पे भी जो 1100 साल पुराना जो शिव मंदिर है वहाँ पे महाशिवरात्र है. त्या बसमध्ये ना एक चिंटुकली पोरगी आहे. बाईककडे बघून दुसऱ्या मैत्रिणींना सांगते, ती बघा बाईक, ती बघा बाईक. अशी लहान मुलं मिळाली की खूप बरं वाटतं. दिवस एकदम असा मस्त होऊन जातो. अभी हम पहुँच जाएंगे शेलू को. शेलू के बाद नेरळ के बाद भिवपुरी के बाद कर्जत. मित्रांनो, ट्रेनचा व्ह्यू पण इकडनं व्यवस्थित दिसत नाही. स्टेशन आल्यामध्ये जाऊ द्या. ते दिसते का, ते डोंगर दिसत का, ते माथेरानला जाणारे डोंगर आहेत. म्हणजे माथेरानचेच आपण बोलू शकतो, माथेरानचाच पार्ट आहे. आणि माझ्याबरोबर राईट साईडला जे डोंगर आहेत ना, तिकडे पेप फोर्ट आहे. पेप फोर्ट आणि कड्यावरचा गणपती बरोबर माझ्या राईट साईडला आहे. जरा वातावरण बघू शकता. सकाळचे 8:15 वाजले आणि धूर धुवा सगळं हॉन्टेड झालं. हॉन्टेड 1920 मध्ये पोचल्यासारखं वाटतं टाईम ट्रॅव्हल करून. आता फक्त एखादं भूत आहे तो बाकी, नाही तर कोणतरी येऊन स्टोरी सांगेल. मित्रांनो, आपण आता पोचलो आहेत कर्जतला. श्रीमान लेजंड माहितीच असेल. त्याचा जो मित्र आहे ना, मिस्टर राणे, हे त्याचं हॉटेल आहे. आणि तो फोकस इंडियाने श्रीमान लेजंडची इकडे शूट झालं होतं. जी एक रील शूट झाली होती ना, ती जी पान टपरे ना, तिकडे शूट झाली होती. मित्रांनो, हा जो पॅच आहे ना मला खूप आवडतो. हा जो असा टर्न आहे ना, बॅक साईडने मी मिस झालो थोडासा.
पण हा जो आहे ना दामखिंडीवाला, बघा दामखिंडी नाव आहे, हा जो पॅच आहे ना मला खूप आवडला. मित्रांनो आता आपण जस्ट पोहोचतो आहे खालापूरला. खालापूरवरनं राईड घेऊन आपल्याला माहिती आहे जो दररोजचा रूट आहे पाली करत, तिथून आपण जाणार पालीच्या गणपतीचे दर्शन पण घेऊन जाऊया. मित्रांनो या साईडला उंबरखिंड आहे. उंबरखिंडीचा एक इतिहास आहे, ज्यामध्ये महाराजांची एक जी लढाई होती ती लढली गेली होती या उंबरखिंडामध्ये. ती उंबरखिंड इकडेच आहे लेफ्ट साईडला एक नदी आहे, त्या साईडला एक कसं स्तंभ टाईप बांधलेलं आहे नदीच्या मधी. ती खिंड या साईडला लेफ्ट साईडला अशी एक नदी आहे, आता पूर्ण सुकलेली असते. मी तुम्हाला थोड़ा पुढे गेल्यावर दाखवतो. दोस्तों हम पहुंच चुके हैं अभी पाली. ये जो लेफ़्ट साइड में पूरा पहाड़ दिख रहा है वो है पाली का ये पहाड़. वहाँ पे बेस पॉइंट में ही वो मंदिर है पाली का. अष्टविनायक में से एक श्री गणेश जी का जो मंदिर है वो पाली में है. ये सामने ही प्रवेश द्वार है श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली. अभी हम यहाँ पर राइट में पार्किंग को लगा देंगे. मित्रांनो आता पोचले पालीमध्ये. मित्रांनो जी मी तुम्हाला सांगत होतो ना नदी उंबरखिंडला जी लागते ती ही वाली नदी. पालीचे थोडंसं पुढे आल्यानंतरच आपल्याला त्याचं दर्शन मिळतं त्या नदीचं. हीच नदी दुर्शेतला पण मिळते आणि नेचर ट्रेल्स नावाचं जे लास्ट टाईम आपण ब्लॉग केला होता नेचर ट्रेल्सचा, तिकडे सुद्धा हीच नदी मिळते. ही सरळ वाकणपर्यंत गेलेली आहे. वाकणचा जो पूल आहे वरती तो या नदीच्या वरूनच गेलेला आहे. मित्रांनो आपण जस्ट पोचलो तर वाकण फाट्याला. ज्यांना कोकणात जायचं त्यांनी लेफ्टला जायचं, ज्यांना मुंबईला जायचं त्यांनी राईटला जायचं. ही बघा हीच ती नदी जी उंबरखिंडला जाऊन मिळते आणि हा तो पूल जो मागाशी बोललो तुम्हाला. दोस्तों ये देखो कोकण रेलवे का ब्रिज. यहाँ से हमारी कोकण रेलवे जाती है. ये जो ब्रिज दिख रहा है यहाँ से कोकण रेल पास होती है. हम पहुँच गए आंबेवाडी नाका पे. भाई दोघेच भाऊ असं नका करू. हॉटेल कोल्हापूर स्पाइस सावलीत लावूया. मोबाईल घेऊया आतमध्ये. महाराष्ट्रातील मराठमोळी खाद्यसंस्कृती, पण इथे काम करणारे मराठी नाही आहेत. पण चांगलं होतं, नाश्ता चांगला होता. एक कॉफी घेतली कारण थोडा अलर्टनेस राहावा म्हणून. आता आपण इंदापूरला पोचू. इंदापूर नंतर माणगाव, नंतर महाड. महाड नंतर मग आपण पोचू आपण आय थिंक सावर्डे. नाही आय थिंक महाड नंतर खेड, खेड नंतर सावर्डे, नंतर संगमेश्वर. फोन इकडचा काढून मी पॅन्टमध्ये ठेवून दिला आहे कारण ऊन डायरेक्टली याच्यावर पडणार तर हा पूर्ण हीट होऊन जाणार फोन. इकडे आम्ही गेल्या वेळी पडलो होतो स्कूटीवरून त्या स्पॉटला, कारण ट्रॅफिक एवढी होती की ओव्हरटेक करायला गेलो लेफ्ट साईडनी आणि क्रॅश. हे इंदापूरचं डेपो, ही बाजारपेठ इंदापूरची. या इंदापूरच्या आजी. आणि हे बघा अगरदांडा वगैरे जायचं असेल तर इथून. आपण सध्या माणगावमध्ये आहोत आणि माणगावमध्ये ट्रॅफिक एवढी कमी. ही जी आता आपल्याला लाईन दिसते ही जवळपास आतमध्ये बाजारपेठेत घुसल्यानंतरची लाईन आहे एवढी. हे कसं शक्य आहे? माणगावमध्ये ट्रॅफिक नाही. इंदापूर पण मला खाली मिळालं पूर्णच्या पूर्ण. माणगावमध्ये ट्रॅफिक नाही.
हा माणगावचा बाजारपेठ आहे. या बाजारपेठमुळे भली मोठे ट्रॅफिक लागते, पण आता 12 वाजलेत म्हणून ट्रॅफिक नाही आहे. आय थिंक तसं काहीतरी असेल, कारण संध्याकाळी तर इकडे वांदे असतातच. बघा इकडे हे तोडलं आहे, ही दुकानं तोडली आहेत आणि इथून वेळासला जाण्यासाठी रस्ता आहे त्या राईट साईडनी. आणि रायगडला जायचं असेल तर पुढून एक लेफ्ट आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो. नॉर्मल गेट आहे. इथून तुम्ही जाऊ शकता वरती बंदरपाल लेणीसाठी. कोल्हापूर आले वरून आपल्या महाराजांच्या प्रतापगडाकडे जायचा रोड, आणि तिथेच महाराजांची मूर्तीसुद्धा आहे वरती. महाबळेश्वरचा रोड आणि खालून थोडीशी सावली मिळाली. मित्रांनो तुम्हाला सांगतो पूर्ण रस्त्यावर एक पण झाडाची सावली नाही, की एक झाड पण दिसत नाही. म्हणजे झाडं आहेत पण लांब लांब आहेत, पण रस्त्याच्या कडेला कुठेच नाही. मित्रांनो पोलादपूर सोडलं आहे, आता पाणी प्यायला थांबलो होतो. ही बघा आपली बाईक कशी वाटते, मस्त हिरवी हिरवी, पण हालत खूप खराब झाली आहे, टाईट झाले. ऊन वाढले, आता वाजलेत 1 वाजलं जवळपास. ही फ्रेम मी उलटी करीन कारण फ्रंट कॅमेऱ्याने काढता त्याच्यामुळे. आणि हे बघा होल्डरवर तर मोबाईल लावू नाही शकत आहे, कारण पूर्ण गरम होतं, पूर्ण तापतो आहे. आणि माझी पण हालत पूर्ण बेकार झाली. थोडंसं पाणी पियालो, पाणी म्हणजे पूर्ण बॉटल तर खाली झाली आहे. ते बघा आता थोडंसं चिंगम वगैरे खाऊन निघतो पुढच्या प्रवासासाठी. पूर्ण या साईडला पूर्ण दाबल्यासारखं होतं आहे, मे बी या कापडामुळे. हा कापड घालून हे चाललो आहे, हेल्मेट घालून, याच्यामुळे होत असेल तर माहीत नाही. बघू आता पुढचा प्रवास करूया चालू. मित्रांनो वॉटर ब्रेक झाला, आता हॅपीडंट खायचा टाईम झाला आहे. हॅपीडंट थोडं चगळतो म्हणजे थोडी तोंडावरची झोप उडेल. पुढे कुठेतरी थांबून तोंडावर पाणी मारायला बघतो. सध्या तरी हॅपीडंटवरच काम चालवावं लागेल. चलो टिंगटडॅंग. चलो अभी चलते हैं कशेड़ी की तरफ. दोस्तों ये देखो हमारे कोकन के कशेड़ी का बोगदा, कशेड़ी टनल. हाँ, अंदर जाने के बाद ये दुनिया अलग हो जाती है. दिस इज़ अ डिफरेंट वर्ल्ड एंड दैट वाज द डिफरेंट वर्ल्ड. Believe yourself. एंटर करेंगे एक ब्लैक होल से. ये देखो आ गए दुसरी दुनिया में. जस्ट पोचलो आता खेड गावामध्ये. ते बघा उजव्या बाजूलाच आहे खेडचं प्लॅटफॉर्म, खेडचं रेल्वे स्टेशन. गरमीमध्ये जेवढा आपण टाईम काढू तेवढं बेस्ट. हो तर 2.5 वाजता कुठेतरी थांबू 1 तासानंतर, पण गरमीमध्ये जेवढं मूव्ह होता येईल तेवढं मूव्ह होऊया. असं बोसते घाट चालू होते, स्पीड ब्रेकरचा घाट बोलतात. नुसते स्पीड ब्रेकर, कारण रिझन पण आहे त्याला. घाट एवढा डेंजर आहे की एखादा हे जे ट्रक आहेत जर एखादा फेल झाला तर तो
कंट्रोल होणं खूप मुश्किल. त्याच्यामुळे यांनी स्पीडमध्ये न चालवता लिमिटमध्ये चालवा. मित्रांनो, इथे परशुराम मंदिर आहे लेफ्ट साईडला. आणि इथे बघा तुम्ही, हा जो अमराबन आहे, अमराबनमधून भावांतरीची हळवेवाली जी रील व्हायरल झाली होती ती इथून 10 वेळा सांगत बसीन. इकडनं हे बघा, हा परशुरामाचा बाण. आणि वाशिष्ठी नदी ही जी आपल्याला समोर दिसत आहे, वाशिष्ठी नदी. हे बघा, ही वाशिष्ठी नदी पूर्ण टोटली. जर समजा तुमचा टाईम तो आला, टाईम जुळून आला, तर तुम्ही या आणि त्या व्ह्यूचा आस्वाद घ्या. एक नंबर व्ह्यू दिसतो. मी रील्सवर बघितलं होतं, कारण मी जेव्हा 4 वाजता आलो तेव्हा सनसेट तर काय झालेलं नसणार. त्यावेळेचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे, ते मी पोस्ट पण केले होते, तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. 5 मिनिटसुद्धा जर तुम्ही थांबताय तर तुमची पूर्ण एनर्जी लॉस होते. मी असं हे करतो आहे की कुठे जर थांबलो तर 3-3:30च्या दरम्यानच थांबूया. कारण जर या टायमाला थांबलो जर मध्ये, या उन्हामध्ये, या कडाक्यामध्ये, तर माझी हालत अजून बेकार होईल. माझ्या आवाजावरनं पण तुम्हाला कळत असेल मी असा थोडा दमल्यासारखा बोलतो. तर रिझनच ते की यह जो ऊन है ये हमारा खून चूस रहा है. मित्रांनो, आपण आता जस्ट पोचलो चिपळूणमध्ये. 2:15 वाजलेत. आणि हालत पूर्ण टाईट झालेली आहे. कलिंगड खाले थोडेसे. आपला सावर्ड्याचा घाट आहे, थोडासा कलिंगड खाला आणि पाण्याची बॉटल होती, पाणी पियालो. हा बघा कसं मरता यायला असं वाटत टपली मारू धरून यांच्या. तो दोस्तों, ये जगह का नाम है आरवली और यहाँ पे गर्म पानी का कुंड है. ये जो एरिया दिख रहा है यहाँ पे गर्म पानी का कुंड है. ये जो एरिया है इसके नीचे ही है वो. यहाँ पे देखो, ये जो एरिया है इसके नीचे ही वो गर्म पानी का कुंड है. मित्रांनो, आता संगमेश्वरला पोहोचतो आहे. मला कळत नाही 4-5 वर्ष, कितीतरी खूप वर्ष झाले असतील, यांचं कन्स्ट्रक्शन अजून संपतच नाही. हे बघा मित्रांनो, हा पूल किती वर्षानुवर्ष अजून मी असाच बघतो आहे. लेफ्ट साईडला हे संगमेश्वरचा बस डेपो तुम्ही बघू शकता. हां, आणि ह्या पुलाचं काम किती वर्ष झालं आहे मला असंच दिसतं आहे. कधी होणार का? मैं राइट साइड में एक बार देख लो. मैं थोड़ा स्टेयरिंग से हाथ नहीं निकाल सकता, बट राइट साइड से देख लो. राइट साइड में देख लो, स्प्लेंडर है स्प्लेंडर, बट क्या चला रहा है बंदा दनादन. उस रास्ते का काम अभी भी बाकी है. जो सीमेंट्स का जो चौकट रहता है वो अभी तक निकाला नहीं है. तभी भी क्या भगा रहा है मस्त उसमें. देखो स्प्लेंडर स्प्लेंडर, वो वाला ब्रिज देखो, वो वाला, वहाँ से वो नदी होकर जा रही है. आपण जो काय आता हा लपेष्ट्या सोसल्या त्या आता संपणार आहेत. कारण इथे जाणारा रोड आहे लांजाला आणि इथे जो जाणारा रोड आहे तो उक्षीला, जिथून आपण थेट उक्षीला जाऊ. बापरे, माझ्या चिंता वाढली आहे. माझी चिंता तर चिता झालाय. बापरे, एवढा रस्ता खराब आहे काय सांगू तुम्हाला. माझी दैना. जेवायला पण थांबायची इच्छा नव्हती, मी इकडे थांबलो नाही. जेवणासाठी आपण दुसरीकडे कुठेतरी बघू सध्या. हे ही बघा नदी आणि हा उक्षी ब्रिज. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, माती मधली तळवळणारे एका वृमाचे. जल्लोष आहे आता उधाणलेला. एक नंबर वाटतं. शांती मिळाली, शांती त्या धुळीत ना. बाप रे बाप, जी सुटका मिळाली आता.
बरं वाटतंय. ॲक्च्युली तिथून आपण फास्ट पोचलो असतो, पण नाही, जीवाचे हाल झालेत माझ्या. त्याच्यापेक्षा आपण ह्याच्यातनं हळूहळू करत जाऊ. 1-2 तास लेट होतील, पण बरं वाटेल. जरा आरामात जाऊ, आरामात. मी सध्या ना उक्षी करबुडे घाटात आहे. पण ना ह्या घाटामध्ये आल्यानंतर जो फ्रेशनेस असतो ना कोकणामधला, जो ॲक्च्युअल टच, तो डायरेक्ट मिळाला आहे मला. म्हणजे मी जे बोलतो ना की कोकणातला जो एक वास असतो, एक त्या फळांचा फुलांचा जो वास असतो ना, एक युनिक वास, तो आता मला इथे महसूस होतो आहे या घाटामध्ये. करबुडे उक्षी घाट नाव आहे घाटाचं. पण जो फ्रेश झालो आहे ना या रस्त्याला लागल्यावर, एक नंबर वाटतं आहे. हा नजारा बघा किती भारी आहे तो. एक छोटासा सिनेमॅटिक शॉट काढतो. भावांनो, जसं दापोलीला कसा पाठलाग केला होता तसा आता पण चालू आहे पाठलाग. आणि आता समोरून अजून एक लाल परी येते आहे. वाव, गावातून जाण्याचा ना हाच फायदा आहे. लाल परीचे दर्शन होतात अशा सुंदर सुंदर ठिकाणी. हा नजारा बघा लेफ्ट साईडला, आणि इथून लालपरी जाते. अशाच या लाल डब्याच्या मागे आमचे बघा. वो, आता जस्ट जेवण केलं आहे मस्त. 5 वाजत आलेत. रत्नागिरीमध्ये टच झालो आहे. हे तुम्ही जे बघताय ना, ही रत्नागिरी सिटी आहे प्रॉपर. असं तुम्हाला वाटणार पण नाही कोकण आहे किंवा गाव आहे, असं एकदम सिटी टाईप वाटतं. रत्नागिरीच्या शहरातून निघाल्यावर आपल्याला हा व्ह्यू दिसतो. हा आहे भाटे बीच, आणि हा भाटे ब्रिज. भाटे बीच म्हणजे त्या साईडला थोडासा पुढे, आणि हा आहे भाटे बीच ब्रिज. देवा रे देवा, तुम्ही समुद्र बघा. वाव वाव, अजून काय पाहिजे. हे बघा झरी विनायकचं मंदिर, श्री झरी विनायक मंदिर. आतून याचं काम चालूच आहे. प्रवेशद्वार बनवून झालं, मंदिराचं काम चालू आहे अजून. एक नंबर. टच झालं पावसला. ये बाबा थांब, याला यायची गाय डायरेक्ट. गाय होते की बैल होता माहीत नाही. लाल परी, आणि ही एक पापाची परी. पावस एकदम जबरदस्त वाटतं. स्मॉल आहे पण क्लासिक वाटतं पाऊस. पेट्रोल भी संपत आ गया है. पेट्रोल ख़त्म होने से पहले अपने को पहुंचना पडेगा. हे एक अशी इलॉजिकल गोष्ट केली आहे मी, गोष्ट बोललो आहे मी. आता पेट्रोल संपायच्या अगोदर कसं काय होणार? म्हणजे जेवढं चालू तेवढंच पेट्रोल जाणार ना. डोकं बधीर पडलं माझं. कशेळी 19 किलोमीटर. कशेळी म्हणजे जे कनकादित्य जिंचं मंदिर आहे, श्री कनकादित्य जे आहे त्यांचं जे मंदिर आहे, 3 सूर्यदेवांपैकी एक सूर्यदेवाचं मंदिर कशेळीमध्ये आहे. भारतामध्ये फक्त 3च सूर्यदेवाचे मंदिर आहेत. त्यातलं एक आपलं एक कशेळीमध्ये आहे
आणि सूर्यदेवाच्या मंदिरामध्ये मूर्ती नसते, तर एकमेव हे मंदिर आहे ज्या सूर्यदेवाच्या मंदिरामध्ये मूर्ती आहे. म्हणजे मूर्ती असलेलं एकमेव सूर्यदेवाचं मंदिर हे कशेळीमध्ये आहे, जे आहे कनकादित्याचं मंदिर. मित्र अगेन पूर्णगडचा पूल अँड ती बघा दर्गा पाण्यामधली. ते पाणी पूर्ण भरून जाईल, पूर्ण पाणी भरून जातं आणि ते दर्गा पाण्यामध्ये असतं. हा गाव खडीचं बीच आहे. हे बघा इंद्रप्रस्थ, जिथे आपण येताना नेहमी थांबतो. आतापर्यंत मी 3 वेळा थांबलो तिथं. एक नंबर असतो नाश्ता. हेच आहे ते इंद्रप्रस्थ, जिथे मी येताना नेहमी थांबतो. आता वाटतं काम चालू आहे काहीतरी रिपेरिंगचं, बंद असणार. व्ह्यू कॅप्चर केल्याशिवाय कसं जाणार आपण पुढे, हा व्ह्यू कॅप्चर केल्याशिवाय. आता मी थोडा आयफोनमध्ये कॅप्चर करतो फटकन. मित्रांनो, जे मी तुम्हाला मंदिर बोललो होतं ना कनकादित्याचं, हे बघा इथून आहे तो देवगडी बीच. इथून रस्ता आहे आणि हे ते स्टॉप. आणि इथला नजारा बघा किती भारी आहे कशेळी गावाचा. छोटंसं असं बॅक वॉटर आहे, पण बॅक वॉटर पण किती सुंदर व्ह्यू क्रिएट करतो इथे. नॉट ओन्ली बीचेस, पण बॅक वॉटर पण इथे जे व्ह्यू क्रिएट करतात ना, अलगच आहेत, अलग. जस्ट पोचलो आहेत अडिवरेला, श्री महाकाली देवस्थान अडिवरे. हे बघा इथे. मी फक्त इथून पास होतो, पण कधी आतमध्ये गेलो नाही. पण एक दिवस फुर्सतमध्ये जाईन. खूप सारे ठिकाण आहेत जिकडे फुर्सतमध्ये जायचं राहिलं आहे माझा, पण लिस्ट बनवून आरामात हे करीन. गावी जाताना मला कधी शक्य होत नाही कुठे विजिट करणं, कारण मला वन शॉटमध्ये डायरेक्ट सकाळी निघालो की संध्याकाळी टच व्हायचं असतं कोणत्याही परिस्थितीत. त्याच्यामुळे मला कुठे 5-10 मिनटं पण थांबणं शक्य नसतं. दॅट्स वाय. त्यासाठीच तर आपण कोकण सिरीज काढतो ना. कोकण सिरीजमध्ये कसं मस्त लिस्टच्या लिस्टनुसार सगळं विजिट करून होतं. कोकण सिरीज 3ची अजून एडिटिंग बाकी आहे, कारण एडिटिंगला टाईमच मिळत नाही आहे. त्या टाईममध्ये पण गोप्रोचा माईक खराब झाला होता, तर अर्धे तर वॉइस ओव्हरच करावं लागणार आहे. तो उसको तो टाइम जाएगा. बट एनिवेज कोकण सफर 3मध्ये सुद्धा सेम प्लेसेस कवर झालेत. लेट्स सी, अवॉइड करू सेम प्लेसेसला कट शॉट करायची. सेम प्लेसेस दाखवून सुद्धा तुम्ही पण वैतागणार. अरे आज जातो तिकडेच जातो. आणि हा ब्लॉगसुद्धा सेमच आहे. जातोय त्याच रूटने जातो, एकाच रूटने जातो है. अभी हम क्या करें, हमको बुलावा ही आता है ऐसा, तो हम क्या कर सकते हैं. हरकत नाही. मला असं वाटतंय माझा पेट्रोल संपत येणार आहे. 3 गाड्या दाखवते, मगाशी 2 गाड्या दाखवत होता. आता मे बी तो अशी झाली बाईक, त्याच्यामुळे त्या सेन्सरचा जो छोटा बॉल असतो जो मेजर करतो लेवल तरंगून, तो वाटतं कुठेतरी चिकाटला, त्याच्यामुळे रॉंग रीडिंग दाखवते. माझी वाट तर लागली आहे घरी जातोय तर, पण व्ह्यू असे मिळतात आहेत ना, त्याच्यामुळे ना काय फरक नाही पडत आहे मला. कारण आत्ता पोचलो आपण जैतापूरला. जैतापूरचा व्ह्यू तुम्हाला माहितीच असेल, गेल्या वेळी माणूस होता होडी चालवत, तो या ठिकाणी काढलेला नाही रे. असं करत आहे बघा, काय व्ह्यू आहे यार. वूप्स अरे शी घाण पाणी, पण व्ह्यू काय खतरनाक होता. हा बघा, इथून मी तो व्ह्यू काढला होता, इथून तो शूट केला होता. हा बघा जैतापूरचा व्ह्यू.
वाव, काय बोलावं याला, एक नंबरच. तर आयफोन मध्ये शूट करून घेऊया पटापट. पहिला सिनेमॅटिकचा माल. सिनेमॅटिक पर्यंतच. सिनेमॅटिक 3x पर्यंत. नॉर्मल 0.5 पासून जब तक है जा. बस झाले फोटो. चलो बाय बाय करते हैं जैतापूर को. मस्त सनसेट आहे. आणि आता हा जो ट्रक गेला ना सिलेंडरवाला, अख्खा ब्रिज हल्ला. वा वा वा, एकदम मस्त. वा 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 वा, नजारा आहे यार यार. हे हा बघा, हा बघा, हा व्ह्यू बघा. ओ असा माडाच्या मागे आहे, सनसेट होत आहे माडाच्या मागे. मतलब मैं क्या करूँ, इतना सुंदर व्यू है तो मैं भी क्या करूँ. मेरा पाव हिलता ही नहीं. बघा, आय एम द नेचर लवर. म्हणजे नेचरमध्ये जे ब्युटिफुल व्ह्यूज तयार होतात त्यासाठी मी थोडा असा कावरा बावरा होतो. आणि हे बघा, हे अर्धे अर्धे स्पीड ब्रेकर आता पूर्ण बनवलेत वाटतं. अरे का पूर्ण बनवले, अर्धे अर्धे छान होते. हे बघा, इकडे अर्धा स्पीड ब्रेकर, इकडे अर्धा स्पीड ब्रेकर, असे हे अर्धे अर्धे स्पीड ब्रेकर होते. आता बुजवलेत आणि खाली 2च पूर्ण बनवून टाकले वाटतं. आता बुजवलेत. हा होता म्हटलं बुजवला. आपल्याला जाईपर्यंत अंधार होणार आहे, तोपर्यंत वाट लागणार आहे. कारण या बाईकचा जो हेडलाईट आहे त्याची पॉवर एवढी कमी आहे ना, काहीच दिसत नाही, काहीच नाही. सो त्यामुळे थोडीशी काळजी वाटते. आणि कसं रात्रीचं ढोरं येतात तर त्यांना जरा असं वाचून चालावं लागतं त्यांच्यापासून. अरे यार, का मी बाईकची वाट लावतो, कॉन्सर्ट तोडून टाकणार आहे मी वाटतं. वाह वाव यार, काय सनसेट आहे, काय सनसेट आहे यार. काय म्हणजे DSLR मला जर दिला कोणी, मी त्याचे खूप खूप आभार मानेन. जाने दो, कल भी सनसेट देख सकते हैं हम लोग. कल करेंगे सनसेट का शूटिंग. दोस्तों, मेरे GoPro की बैटरी ख़त्म हो गई है. GoProची बॅटरी डाऊन झाली आहे. आणि आपण जी गोष्ट बघायला आलो आहे ती बघा.
हे बघा, हा पूर्ण होडींनी बनवलेला ब्रिज आहे. जसा दगडांनी राम सेतू बनवलेला होता तसाच हा होडीच्या साह्यांनी बनवलेला पूर्ण ब्रिज आहे. या ब्रिजवरून देवी कुणकेश्वरला भेट देणार. या ब्रिजवर